एनआयच्या चौकशीत ज्योती मल्होत्राचा निर्लज्जपणा समोर आलाय। केलेल्या हेरगिरीबाबत कसली खंत नाही। ज्योतीने हा धक्कादायक दावा केलाय। देशद्रोहाचे गंभीर आरोप असताना सुद्धा ज्योतीला मात्र कुठलाही पश्चाताप नाही। चुकीचं काही केलेलं नाही। ज्योती मल्होत्राची चौकशीमध्ये निर्लज्ज भूमिका समोर आली। ज्योती मल्होत्राचं ISI पाकिस्तान कनेक्शन सुद्धा उघड झालंय तरी कुठलाही पश्चाताप नाही। धक्कादायक अशी ही बाब आता समोर आलेली आहे। ISIच्या पुराव्यांनी कनेक्शन वाढल्याचं समोर आलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले। शिवाजी, धक्कादायक माहिती आहे कारण NIAच्या चौकशीत ज्योती मल्होत्राचा निर्लज्जपणा समोर आलाय। कुठलीही खंत नाही केलेल्या कृत्याची अशी माहिती मिळते। काय सविस्तर माहिती? अगदी ज्योती मल्होत्राची आज रिमांड संपत आहे, त्यामुळे तिला आज हजर केलं जाईल न्यायालयासमोर। तिची डायरी जी आहे ती तपासली जात आहे आणि त्या डायरीमधून जी गुप्तचर यंत्रणा आहे ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचबरोबर तिच्या क्लाउड जे मोबाईलचं असतं त्या क्लाउड याच्यामध्ये स्टोरेजमध्ये तिची पूर्ण माहिती जी आहे ती तपासली जात आहे। तिने सध्या जी माहिती मिळते त्यानुसार तिने पाकिस्तानसाठी जासूसी म्हणजे गुप्तचर यंत्रणांसाठी काम केल्याची माहिती सध्या तिने सांगितलेली आहे। या संदर्भात कुठलाही पश्चाताप नाही असं तिच्याकडनं सांगण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने राजस्थानमधील बाडमेर येथे जाऊन सीमा क्षेत्र ओलांडण्याची माहिती दिल्याचं समजतंय। त्याचबरोबर राजकीय जर आपण पाहिलं तर या सगळ्या निमित्ताने आता तिने कोणकोणत्या इतर मंदिरांची किंवा राजकीय नेत्यांची देखील अशा पद्धतीने काही हेरगिरी केलेली आहे का याचा देखील तपास जे आहे ते सध्या सुरू आहे। त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणा ही कोणाकोणाच्या संपर्कात होती याची देखील माहिती घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता ज्योतीच्या अडचणी तर निश्चित वाढतील, मात्र तिच्यासोबत ज्या ज्या लोकांची संपर्कात आलेली आहे त्या लोकांच्या देखील अडचणी वाढतील। ज्या पद्धतीने तिचा कबुली जबाब आलेला आहे त्यानुसार ज्योतीचा ब्रेन वॉश करण्यात आलेला आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। आणि तिला कशा पद्धतीने पाकिस्तानच्या अधिकाऱ्याने दानिशने तिला जाळ्यात ओढलं, तिच्यासोबत लग्न केलं असं देखील सांगण्यात येत आहे। आणि मुस्लिम समाजामध्ये असलेल्या बहुपत्नीत्वाचा दाखला देत तिच्याशी लग्न केलं, त्याचबरोबर तिला बाहेर दुसऱ्या देशामध्ये फिरण्यासाठी नेण्यात आलं अशी माहिती जी आहे वेगवेगळी सध्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच शिवाजी, आगामी काळात खरतर कसून चौकशी सुरू आहे। आणखी नवीन काय कारणाने समोर येतात ज्योतीचे हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी।